प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सुखदुःखाचे क्षण नेहमीच येत असतात. दुःखाच्या व अडचणीच्या प्रसंगांना जे खिलाडू वृत्तीने सामोरे जातात, जे जिंकण्याच्या उर्मीने हाती घेतलेले काम पूर्ण करण्यासाठी स्वयंप्रेरणेने काम करतात, तेच आयुष्यात यश मिळवतात. कोणतीही वाईट स्थिती तुम्हाला अडवू किंवा हरवू शकत नाही. वेळप्रसंगी तुम्हालाही 2 पावले मागे टाकावी लागतात, परंतु जर आपण मनाने हरलो तर पुढील कार्य पूर्ण करण्यासाठी आपण तयार होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत कायम आपल्या मनावर नियंत्रण असणे आवश्यक असते. नकारात्मक विचार करण्यापासून आपण स्वतःला थांबवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आपल्या मनाला चांगल्या सवयी लावणेही आवश्यक आहे. आपल्या मनाला चांगली सवय लावणे हे कठीण असले तरी अशक्य मात्र नक्कीच नाही. आपल्या अंगी असणाऱ्या चांगल्या सवयी वाईट सवयींना जवळ येऊ देत नाहीत. मनाला चांगल्या विचारांची सवय लावली तर ती सवय वाईट विचारांपासून तुम्हाला नक्कीच दूर ठेवेल. यासाठी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. उदाहरणार्थ, चांगले वाचन, चांगल्या मित्रमैत्रिणींची संगत, घरातील ज्येष्ठ व्यक्तींशी असणारे जिव्हाळ्याचे व आपुलकीचे संबंध इत्यादी. जो दुसऱ्यांच्या दुःखात नेहमी सहभागी होतो त्याला जीवनाचा खरा अर्थ कळतो. मानसिक आधार देऊन विचारांच्या देवाणघेवाणीतून आपण एकमेकांचे दुःख सहज हलके करू शकतो. असे सुखदुःखाचे संघर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात सतत येत असतात. मात्र या संघर्षाला जो धीराने सामोरा जातो तोच जीवनात यशस्वी होतो.